गुड इव्हिनिंग. मी लायन नीलम देशमुख, लायन्स क्लब ऑफ फलटण गोल्डनच्या वतीने आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या ॲडव्होकेट सौ मानकुवर मिलिंद देशमुख आणि उपस्थित सर्व, त्याचबरोबर आमच्या फलटण गोल्डन अध्यक्षा उज्ज्वला निंबाळकर या उपस्थित आहेत आणि त्यांच्याबरोबर जे श्रोते उपस्थित आहेत त्या सर्वांचे मी मनापासून हार्दिक स्वागत करते. आज आपण महिला आणि कायदा या विषयावर माहिती ऐकणार आहोत आणि ती माहिती आपल्याला देण्यासाठी इथे उपस्थित आहेत ॲडव्होकेट मानकुवर मिलिंद देशमुख, ॲडव्होकेट मुंबई हायकोर्ट पब्लिक प्रॉसिक्युटर, ज्यांचा अल्प परिचय मी आपणा सर्वांना करून देते. त्या स्वतः LLB आहेत आणि विद्यापीठामध्ये प्रथम क्रमांक त्यांनी प्राप्त केलेला आहे. शिवाजी विद्यापीठातून त्यांनी BS LLB केलेला आहे आणि मुंबई विद्यापीठातून त्यांनी LLM ची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या आहेत. त्याचबरोबर त्यांचा एक्सपिरियन्स जर आपण पाहिला तर गेली 22 वर्ष त्या मुंबई हायकोर्टमध्ये प्रॅक्टिस करीत आहेत आणि गेली 15 वर्ष सलगपणे पब्लिक प्रॉसिक्युटर म्हणून मुंबई उच्च न्यायालयामध्ये त्या कार्यरत आहेत. मुंबई उच्च न्यायालयात हजारो केसेस त्यांनी चालवलेल्या आहेत आणि आज आपल्याला खरं तर आनंदाची गोष्ट ही की वुमन अँड चाइल्ड या संदर्भातल्या केसेस त्यांनी सर्वात जास्त हाताळलेल्या आपल्याला दिसून येतात. त्याचबरोबर बॉम्ब ब्लास्ट केसेसमध्येही त्यांनी काम केलेलं आहे. ATS, CID याही केसेस त्यांनी चालवलेल्या आहेत. अशा हजारो केसेसच्या माध्यमातून त्यांनी आपलं काम केलेलं आहे. त्याचबरोबर आपल्या सर्वांना परिचित असणारा नरेंद्र दाभोळकर आणि पानसरे हत्याकांड प्रकरणी त्यांनी काम केलेलं आहे. त्याचबरोबर गुलशन कुमार मर्डर केस यामध्येही त्यांनी काम केलेलं आहे आणि मोक्का केसेस यामध्येही त्यांचा त्या हाताळण्यामध्ये हातखंडा आहे. त्याचबरोबर चाइल्ड अँड लेबर लॉ, त्याचबरोबर क्राईम एजंट वुमन अगेन्स्ट क्राईम अगेन्स्ट वुमन यामध्येही त्यांनी चांगलं काम केलेलं आहे. त्याचबरोबर त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. त्याच्यामध्ये हिरकणी पुरस्कार यासारखे अनेक पुरस्कार त्यांनी मिळवलेले आहेत आणि गेली 22 वर्ष त्या मुंबई हायकोर्टमध्ये प्रॅक्टिस करत आहेत. मी आपला अधिक वेळ न घेता त्यांना विनंती करेल की आपण आजच्या दिवसाचं सत्र महिला आणि कायदा याविषयी सर्वांना मार्गदर्शन करावं. धन्यवाद. थँक्यू सो मच. लायन्स क्लब तर्फे आज मला आपण बोलवलं आणि स्त्रीविषयक कायदा यासाठी मार्गदर्शन करण्याची आपण संधी दिली. खरं तर स्त्रीविषयी कायदा किंवा स्त्रियांच्या बाबतीतले जे कायदे आहेत हे आपल्याला थोडेफार माहिती असतात, पण ऍक्च्युली काय कायदे आहेत, त्या कायद्यांमध्ये काय प्रोव्हिजन्स आहेत आणि जर एखादी स्त्री अडचणीत आली किंवा तिला जर गरज लागली तर तिनं त्या कायद्याचा कसा उपयोग करावा आणि कसा दुरुपयोगही नाही करावा हे मी आज आपल्या समोर बोलणार आहे. खरं तर मागच्या कित्येक वर्षात म्हणण्यापेक्षा कित्येक पिढ्यांपासून आपण बघितलेलं आहे की स्त्रीविषयी समानता आपल्याला दिसून आलेली नाहीये आधी कधी. प्राचीन काळामध्ये किंवा त्याच्या आधीच्याही काळामध्ये नेहमी आपण स्त्री जन्मा ही तुझी कहाणी, हृदयी अमृत नैनी पाणी हेच गाणं गात आलोय. तर हे गाणं आपल्याला कुठेतरी आता बदलायचं आहे. हृदयी अमृत पण आता नैनी पाणी नकोय आपल्याला. म्हणून खरं तर आपल्याला कायद्यानेही हात दिलेला आहे. इंडियन कॉन्स्टिट्यूशन म्हणजे भारतीय संविधानामध्ये जे आर्टिकल 14 आहे, ह्या आर्टिकल 14 मध्ये इक्वॅलिटी बिफोर लॉ म्हणजे इक्वली एव्हरीवन शुड बी इक्वल बिफोर लॉ. तर यामध्ये स्त्री पुरुष यातला काहीही भेदभाव असता कामा नये. स्त्रीला समान तेच हक्क मिळाले पाहिजेत जे पुरुषांना मिळाले पाहिजेत. तर हा जो आर्टिकल 14 आहे, आर्टिकल 14च्या बरोबर आर्टिकल 15 आणि 16 ह्या आर्टिकल्स मध्ये अशा काही आपल्याला स्त्रियांसाठी किंवा दुसऱ्या मायनर गोष्टींसाठी सुविधा दिलेल्या आहेत की ज्यातून काही स्पेशल प्रोव्हिजन्स करण्याची संधी कायद्याला मिळाली आणि त्यामुळे स्पेशल प्रोव्हिजन्स काही ऍक्ट अंमलात आले आणि त्यामुळे स्त्रियांचे
स्त्रियांना हातभार तर मिळालाच, पण पुढे यशस्वी होण्यासाठी पुढे पुरुषांच्या बरोबर खांद्याला खांदा लावून काम करण्याची संधी मिळाली. आता आज मी आपल्या पुढे स्त्रियांच्या बाबतीत जे कायदे आहेत हे तर सांगणारच आहे, पण महिला धोरण जे वुमन अँड चाइल्ड वेलफेअर डिपार्टमेंटचं महिला धोरण आहे त्याबद्दलही बोलणार आहे. कारण मी पब्लिक प्रॉसिक्युटर म्हणून मुंबई हायकोर्टमध्ये बरीच वर्ष काम करते आणि ते काम करत असताना मला ज्या प्रत्यक्षात काही केसेस बघायला काही प्रत्यक्ष केसेस बघितल्या त्याही मी आपल्या समोर ठेवणार आहे. कारण आज लायन्स क्लबनी मला बोलवलं म्हणजे ही एक इन्स्टिट्यूशन आहे, ही ऑर्गनायझेशन आहे. तर ऑर्गनायझेशननी स्त्रियांच्या बाबतीत काय काम केलं पाहिजे आणि कसं काम केलं पाहिजे हेही मी थोडंसं आपल्या पुढे ठेवणार आहे. म्हणजे ह्या ज्या इन्स्टिट्यूशन्स आहेत त्याचा स्त्रियांसाठी आणि समाजासाठीही फायदा होईल. स्त्रियांच्या बाबतीतले कायदे बघायचे झाले तर मी सुरुवातीपासून म्हणजे अगदी स्वातंत्र्याच्या पूर्वीच्या काळापासूनचे काही कायदे आहेत तेही कायदे मी आपल्याला सांगणार आहे जे आजही अंमलात आणले जातात. सुरुवातीला मी स्त्रियांच्या बाबतीतले जे मॅटर्निटी किंवा फिजिकल किंवा आपण मेडिकल ह्या बाबतीतले कायदे आहेत ते मी आपल्या पुढे ठेवणार आहे. सुरुवातीला मी आपल्याला मॅटर्निटी बेनिफिट्स ऍक्ट हा 1961 चा कायदा आहे. ह्या कायद्यामध्ये स्त्रियांना प्रोटेक्शन्स दिलेले आहे. म्हणजे एखादी स्त्री प्रेग्नंट असेल तर त्या प्रेग्नन्सीच्या काळामध्ये तिची लीव किंवा तिला अलाउन्सेस मेडिकल बेनिफिट हेही या कायद्यानुसार मिळू शकतात. आणि ही प्रोव्हिजन आहे ही मॅन्डेटरी केलेली आहे. मॅन्डेटरी म्हणजे कायद्यांनी कंपल्सरी केलेली आहे. त्या स्त्रीला लीव मिळणार, मेडिकल अलाउन्सेस मिळणार आणि तिच्या डिलिव्हरी नंतरची पण काही बेनिफिट्स तिच्या मुलासाठी तिला जी काळजी घ्यायची लीव असते तीही लीव ह्या कायद्यानुसार स्त्रीला मिळणार. त्यानंतर मी मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी ऍक्ट हा 1971 चा कायदा आहे. मी हे कायदे आपल्या पुढे यासाठी ठेवत आहे कारण हे कायदे अंमलात यायच्या अगोदर स्त्रीला ह्या बाबतीतले काहीही अधिकार नव्हते. जसं हा मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी ऍक्ट 1971 चा कायदा आहे. त्याच्यामध्ये टर्मिनेशन ऑफ सर्टन प्रेग्नन्सीज बाय रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर्स याचा अर्थ जर एखादं ल्युनॅटिक किंवा जर मेंटली फिट बाळ त्या स्त्रीच्या गर्भात नसेल किंवा त्या स्त्रीला काही इतर कारणामुळं तो गर्भ वाढवायचा नसेल तर त्या स्त्रीला अधिकार आहे की ते जे गर्भ आहे त्याचं टर्मिनेशन करता येईल. ह्या कायद्यानुसार जे इल्लीगल अबॉर्शन्स होत होते किंवा त्या स्त्रीच्या मनाच्या विरुद्ध काही अबॉर्शन्स होत होते यालाही आळा घालण्यास थोडाफार हातभार लागलेला आहे. कारण जेव्हा एखाद्या स्त्रीचं अबॉर्शन होतं तेव्हा त्या स्त्रीची कन्सेंट असली पाहिजे, त्या स्त्रीची संमती असली पाहिजे. पूर्वी अशी प्रोव्हिजन्स कुठेही नव्हती. म्हणजे त्या स्त्रीला कुठलाही अधिकार नव्हता माझं बाळ मला वाढवता कशा पद्धतीनं येईल आणि जर ते तसंच मला पोटात वाढवण्यासाठी अयोग्य असेल तर त्याचं अबॉर्शन किंवा त्याचं टर्मिनेशन करता येईल हा अधिकार ह्या कायद्यानुसार मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी ऍक्ट 1971 नुसार स्त्रीला मिळालेला आहे. अर्थात ते जो गर्भ असेल तो किती वीक्सचा असावा किंवा किती वीक्सचे टर्मिनेशन करता येईल हे त्या कायद्यामध्ये आहे. सुप्रीम कोर्टच्या काही गाईडलाईन्सही आहेत त्यानुसार ते टर्मिनेशन करता येतं. त्याच्यानंतर एक महत्वाचा कायदा ह्याच बाबतीतला लागू असलेला आहे तो म्हणजे PCPNDT ऍक्ट. PCPNDT ऍक्ट हा 1994 चा कायदा आहे आणि ह्या कायद्याने मेडिकल प्रॅक्टिशनर्स म्हणजे डॉक्टरांच्या आयुष्यामध्ये खूपच मोठा हॅवॉक निर्माण केलेला. कारण ह्या कायद्यानुसार फिमेल फॉर्टिसाइड म्हणजे आधी सेक्स डिटर्मिनेशन म्हणजे त्या स्त्रीच्या पोटामध्ये मुलगा आहे किंवा मुलगी आहे हे समजू शकत होतं. आणि आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपल्याकडे रेशो किती इम्बॅलन्स झालेला आहे. मुलींची संख्या खूप कमी झालेली आहे. फिमेल फर्टिसाइड वाढलेलं आहे. म्हणजे गर्भामध्ये मुली असतील तर त्याचं टर्मिनेशन केलं जातं, अबॉर्शन केलं जातं. तर ह्या कायद्यानुसार सेक्स डिटर्मिनेशन म्हणजे त्या स्त्रीच्या गर्भामध्ये मूल काय आहे, मुलगा आहे की मुलगी आहे त्याच्यावरती बॅन आणलेला आहे. आणि जर एखाद्या डॉक्टरनी
सांगितलं की मुलगी आहे किंवा मुलगा आहे तर दॅट गोज अगेन्स्ट दिस ऍक्ट अँड दॅट डॉक्टर कॅन बी पनिश. म्हणजे ह्या कायद्यामध्ये पिनल प्रोव्हिजन सुद्धा दिलेले आहे. हा कायदा खूपच स्ट्रिक्ट केलेला आहे. आणि ह्या कायद्यानुसार जे रेशो आहे मेल आणि फिमेल, हा फिमेलचा रेशो जो खाली आलेला आहे तो खाली आलेला रेशो परत एक उंचावण्यासाठी खूप मदत होणार आहे. आणि ह्या कायद्यामध्ये अशाही काही प्रोव्हिजन्स आहेत की आपण बघितलं असेल की आपण वेगवेगळ्या जात असाल. हॅलो, ह्या देयर इज अ रिक्वेस्ट, इतरांनी म्यूट करा, इतरांनी म्यूट करून ठेवा म्हणजे तुमचा आवाज येत राहील. कायदा काय आहे, याच्यामध्ये काय प्रोव्हिजन्स आहेत, त्या डॉक्टरनी काय फॉलो केलं पाहिजे, काय रेग्युलेशन्स आहेत, पेशंटला माहिती व्हावं आणि डॉक्टरनी फॉलो करावं. त्यासाठी ह्या कायद्याची एक प्रत कंपल्सरी त्या क्लिनिकमध्ये ठेवण्याची त्यांना कंपल्शन केलेलं आहे. त्यानंतर पुढे आपण पुढच्या कायद्याकडे वळूया. इमॉरल ट्रॅफिक प्रिव्हेन्शन ऍक्ट 1956. म्हणजे या कायद्यामध्ये आपल्याला माहिती आहे स्त्रियांच्या बाबतीत सेक्स एक्सप्लॉयटेशन मोठ्या प्रमाणात होतं. इतरांना हॅलो मॅम, देयर इज अ रिक्वेस्ट, इतरांना म्यूट. बेवारस असतात, रस्त्यावरती असतात, ज्या मुलींना कोणी नसतं त्या मुलींना नेणं आणि त्यांचं सेक्स एक्सप्लॉयटेशन करणं, त्यांना ब्रॉदर होम म्हणजे वेश्यागृहामध्ये नेणं, त्या वेश्यागृहामध्ये त्यांच्या संमतीशिवाय लहान मायनर मुली ज्या बिलो 18 असतात किंवा अबाव 18 मुलींच्या बाबतीत सुद्धा हा ऑफेन्स आहे. पण ह्या मुलींना कंपल्सरी वेश्या व्यवसाय करायला लावणं हा सुद्धा फार मोठा ऑफेन्स आहे. आणि ज्या व्यक्ती मुलींना हा व्यवसाय करायला लावतात, जे एजंट्स असतात त्याच्यामध्ये आणि जे बाकीचे कस्टमर्स असतात जे या मुलींच्या बाबतीत ऑफेन्स करतात, त्यांनाही पिनल प्रोव्हिजन, पिनल पनिशमेंट दिलेली आहे कायद्याने. तर ह्या कायद्यानुसार त्यांनाही पनिशमेंट होते. पण पुढचा ऍक्ट जाऊया, प्रिव्हेन्शन ऑफ ह्युमन ट्रॅफिकिंग. हॅलो नीलम मॅम, इतरांना म्यूट करा ना तुम्ही, देयर इज अ लॉट्स ऑफ डिस्टर्बन्स. हा जो प्रिव्हेन्शन ऑफ ह्युमन ट्रॅफिकिंग ऍक्ट 2014 आहे, याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की कितीतरी मुलं हरवतात, मुली हरवतात आणि ह्या मुलींना विकलं जातं सेक्स एक्सप्लॉयटेशनसाठी, कमर्शियल सेक्स एक्सप्लॉयटेशन, किंवा बेगर्स म्हणून त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी नेलं जातं किंवा लेबर्स म्हणून त्यांना नेलं जातं. आणि हे फोर्स मॅरेज, त्यांना आजकाल मुलींची संख्या कमी झालेली आहे त्यामुळे फोर्सफुल मॅरेजही त्यांचं केलं जातं. तर हे प्रिव्हेंट करण्यासाठी हा कायदा अस्तित्वात आलेला आहे. आणि ह्या कायद्यामध्ये असंही आहे की काही युरोपियन कंट्रीजमध्ये किंवा अमेरिकामध्ये आपल्या सगळ्याला माहिती आहे की सर्वंट्स असत नाहीत आणि मग सर्वंट्स नसतात, मग ह्या मुलींना तिथं नेऊन तिथं काम करायला लावतात आणि तेही ह्या कायद्यानुसार कुठेतरी बॅन झालेलं आहे. त्यामुळे प्रिव्हेन्शन ऑफ ह्युमन ट्रॅफिकिंग ऍक्ट 2014 हा ही स्त्रियांच्या बाबतीत अंमलात आलेला एक खूप चांगला कायदा आहे. त्यानंतर पुढे इनडिसेंट रिप्रेझेंटेशन ऑफ वुमेन प्रोहिबिशन ऍक्ट हा 1986 चा कायदा आहे. ह्या कायद्यानुसार एखाद्या स्त्रीचं फोटो किंवा ऍडव्हर्टाइजमेंट किंवा एखाद्या स्त्रीचं पेंटिंग काढणं, एखाद्या स्त्रीवरती काही अर्वाच्य जे विच इज नॉट परमिटेड बाय लॉ किंवा जे ह्या स्त्रीच्या बाबतीत काही छापणं, हे सगळे आहेत हे ह्या कायद्याखाली येतात. इनडिसेंट रिप्रेझेंटेशन ऑफ वुमेन प्रोहिबिशन ऍक्ट. त्यानंतर आपण पुढच्या कायद्याकडे जाऊ, सेक्शुअल हॅरॅसमेंट ऑफ वुमन ऍट वर्क प्लेस. कायदा हा फारच सध्याच्या काळामध्ये इम्पॉर्टंट आहे, कारण आपण बघतो की कॉर्पोरेट विश्व खूप मोठं झालेलं आहे आणि पूर्वीपेक्षा आता मुलं कॉर्पोरेट ऑफिसमध्ये काम करतात, रात्रीच्या वेळीही काम करतात, कारण ही ऑफिसेस परदेशामध्ये असलेल्या ऑफिसेसशी कनेक्टेड असतात. त्यामुळे ह्या मुलींना कधी कधी रात्रीही त्या ऑफिसेसमध्ये काम करावं. अशा वेळी मुलींची सेफ्टी, मुलींची सिक्युरिटी घेण्यासाठी हा कायदा अस्तित्वात आलेला आहे. आपल्या सगळ्यांना कदाचित विशाखा वर्सेस स्टेट ऑफ राजस्थानची केस
ऐकून माहित असेल, कुठेतरी वाचली असेल. तर ह्या विशाखा वर्सेस स्टेट ऑफ राजस्थान ह्या केसमध्ये ऑनरेबल सुप्रीम कोर्टनी काही गाईडलाईन्स घालून दिलेल्या आहेत. जर मुलगी किंवा स्त्री एखाद्या ठिकाणी काम करत असेल तर तिथे जो एम्प्लॉई आहे, जो तिथे ओनर आहे, तर त्याच्यावर जबाबदारी येते की ह्या मुलीची सेफ्टी आणि सिक्युरिटी बघायची. आणि तसंच जर काही अनटोवर्ड इन्सिडेंट झाला, अनटोवर्ड इन्सिडेंट म्हणजे तसंच काही चुकीचं गैरवर्तन किंवा चुकीची गोष्ट त्या मुलीच्या बाबतीत झाली, तर ह्या कायद्याखाली त्यासाठी पनिशमेंट आहे. आणि त्याबरोबर एम्प्लॉई यांची ही जबाबदारी फार मोठी या कायद्यानं एम्प्लॉईंवरती दिलेली आहे. त्यानंतर मी आपल्याला पुढच्या कायद्याकडे वळवते, तो म्हणजे चाइल्ड मॅरेज रिस्ट्रेंट ऍक्ट 1929. आता हा कायदा आपल्याला सगळ्यांना फारच चांगला माहित आहे की ज्या वेळेस हा कायदा अस्तित्वात आला तेव्हा मुलींचं लग्नाचं वय हे 14 वर्ष होतं. पण आत्ताच्या काळामध्ये मुलीचं लग्नाचं वय हे 18 आणि मुलाचं 21 आहे. जर एखाद्या मुलीचं 18च्या खाली लग्न केलं तर ते लग्न ह्या कायद्याखाली इल्लीगल ठरलं जातं. आणि जे लोक रिस्पॉन्सिबल आहेत तिच्या हे लग्न लावून देण्यामध्ये, त्यांना पनिशमेंट होते. त्यामुळे चाइल्ड मॅरेज रिस्ट्रेंट ऍक्ट 1929 हा सुद्धा आपल्या स्त्रियांच्या बाबतीत अस्तित्वात आलेला हा फार मोठा चांगला कायदा आहे. कारण आपण सगळ्यांना माहिती आहे की पूर्वी आपण ऐकलेलं आहे की एखाद्या मुलीचं पाळण्यामध्येच लग्न लावून दिलं, किंवा एखाद्या मुलीला ती कोण आहे, काय आहे, किंवा तिला समज यायच्या अगोदरच त्या मुलींची लग्न लावून दिली जात होती. त्यांच्यावरती लग्न झाल्यानंतर जे प्रेग्नन्सी म्हणजे त्या मुलीला आपण बाळाला जन्म देणार आहे किंवा ती स्वतःच मुलगी असताना तिच्यावरती जे होत होतं ते ह्या कायद्यानुसार सगळं गेलेलं आहे. त्यामुळे कमीत कमी वय हे 18 असावं आणि त्यानंतर त्या मुलीचं लग्न व्हावं, त्यानंतर तिच्यावरती मातृत्वाची जबाबदारी दिली जावी, हे या कायद्यामध्ये आलेलं आहे. आपल्याला त्याच्या पुढचा कायदा हा सतीचा कायदा आहे. आपल्याला सर्वांना माहिती आहे की पूर्वी सतीची प्रथा होती आणि ह्या सतीच्या प्रथेमध्ये पतीच्या निधनानंतर त्या स्त्रीला पतीच्या दहनाच्या वेळेस तिला त्या ह्याच्यामध्ये उडी घ्यावी लागायची किंवा तिला पतीच्या त्या सरणावरतीच तिला जावं लागायचं. इनफॅक्ट अशा फार पूर्वीपासून आपण वाचलेलं आहे. राजस्थान मधल्या पण काही जोहार करायच्या स्त्रिया आपल्याला माहिती आहे की केवढे मोठे जोहार राजस्थानमध्ये झालेले आहे. आपल्याकडेही महाराष्ट्रामध्ये कितीतरी स्त्रिया पतीच्या निधनानंतर ते सती गेलेल्या आहेत. पण ही सतीची प्रथा रोखण्यासाठी आपल्याकडे कायदा अस्तित्वात आला, द कमिशन ऑफ सती प्रिव्हेन्शन ऍक्ट 1987. हा कायदा अस्तित्वात येण्या अगोदर राजस्थानमध्ये रूपकुंवर नावाच्या एका मुलीला 1985 किंवा 84 ची ती केस आहे. रूपकुंवर नावाच्या एका मुलीला अगदी जबरदस्तीनं राजस्थानमध्ये त्या गावातल्या लोकांनी तिच्या पतीच्या निधनानंतर त्या सरणावरती अक्षरशः जिवंत ठेवलं आणि किंकाळ्या फुटत असताना त्या मुलीला तसंच तिच्या नवऱ्याच्या त्या सरणावर जळावं लागलं. आणि त्यानंतर हा कायदा अस्तित्वात आला की सती कमिशन ऑफ सती प्रिव्हेन्शन ऍक्ट 1987. नंतर डावरी प्रोहिबिशन ऍक्ट 1961. तर डावरी प्रोहिबिशन ऍक्ट मध्ये काय असेल ह्याची साधारण आपल्याला कल्पना आहेच. कारण हुंडा घेणं हे जितकं हुंडा घेणारा माणूस जेवढा गुन्हेगार ठरतो तेवढाच गुन्हेगार हुंडा देणाराही ठरतो. त्यामुळे ह्या कायद्याप्रमाणे हुंडा घेणं आणि देणं हे बॅन आहे, हे काय इल्लीगल आहे. ह्याच्या खाली त्या व्यक्तीला पनिशमेंट होऊ शकते. त्यानंतर 2005 मध्ये आलेला कायदा आहे प्रोटेक्शन ऑफ वुमेन फ्रॉम डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट. हा कायदा घरामध्ये जे स्त्रीवर अत्याचार होतात त्या अत्याचाराच्या बाबतीत हा कायदा आलेला आहे. घरात मग ते कुठल्याही रिलेशन मधली व्यक्ती असो किंवा कुठल्याही पद्धतीचा डोमेस्टिक व्हायलन्स असो, ह्या कायद्यामध्ये स्त्रीला मेंटेनन्सचाही अधिकार दिलेला आहे. जर ह्या डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्टची केस दाखल झाली तर त्या स्त्रीला ह्या कायद्याखाली मेंटेनन्स म्हणजे पोटगीही मिळू शकते.
आजकाल एक नवीन प्रोव्हिजन अस्तित्वात आलेली आहे, ती आपल्याला थोडीफार माहिती असेल की लिव्ह इन रिलेशनशिप. लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये काही रूल्स आहेत की कोणी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहावं, आणि जर सगळे रूल्स रेग्युलेशन्स आणि कायद्याच्या बंधनात राहून जर कोणी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहिलं आणि त्याच्यानंतर जर ते सेपरेट झाले, तर त्या स्त्रीलाही अधिकार दिलेले आहेत की तिला ह्या कायद्याखाली मुलगी मिळू शकते. लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये विदाउट मॅरेज म्हणजे लग्न न करता हे कपल राहतं, आणि जर काही कारणास्तव ते सेपरेट झाले तर त्याही स्त्रीला ह्या कायद्याखाली बरेचसे अधिकार दिलेले आहेत. त्यानंतर इंडियन डिवोर्स ऍक्ट. इंडियन डिवोर्स ऍक्ट मध्ये जर काही कारणास्तव जर सेपरेट व्हायचं असेल तर वेगवेगळ्या क्लॉजेस दिलेले आहेत. त्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल डेझर्शन, एखाद्या नवऱ्यानी बायकोला डेझर्ट केला असेल, तो तिला सांभाळत नसेल आणि बरीच वर्ष ते सेपरेट राहत असतील, किंवा क्रुएल्टी, बरीच क्रुएल्टी आयदर नवऱ्याला झालेली असेल किंवा बायकोला झालेली असेल, तर या कायद्यानुसार ते एकमेकांपासून सेपरेट होऊ शकतात. हे इंडियन डिवोर्स ऍक्ट. पूर्वी हा कायदा अस्तित्वात येण्याच्या अगोदर आपल्याला माहिती आहे की पूर्वीच्या स्त्रियांना लग्न झाल्यानंतर आपल्याकडं असं म्हटलं जातं, एकदा तुझं लग्न झालं की तू तुझ्या नवऱ्याच्या घरामधूनच शेवटच्या तुझ्या प्रवासाला निघ, असं हे पूर्वी आपल्याकडे स्त्रियांच्या बाबतीत म्हटलं जायचं. पण ह्या कायद्यानुसार स्त्रीला आता अधिकार मिळालेला आहे की नाही, जर तिच्यावर तसाच अन्याय होत असेल तर तिला तिच्या पतीपासून सुटका मिळेल, आणि तो हक्क, तो अधिकार ह्या कायद्याने स्त्रीला दिलेला आहे. म्हणजे तिला मन मारून किंवा समाजाचं सगळे समाजामधले कस्टम्स हे तिला स्वतःवरती लादून घेण्याचे अधिकार नाहीत, तर कायद्याने तिला अधिकार दिलेला आहे की पटत नसेल तर शी कॅन सेपरेट फ्रॉम हर हजबंड. त्यानंतर इक्वल रेम्युनरेशन ऍक्ट 1976. इक्वल रेम्युनरेशन ऍक्ट जे मी आपल्याला सुरुवातीला सांगितलेलं आहे की इक्वल आर्टिकल 14 इंडियन कॉन्स्टिट्यूशन ऍक्ट ह्यापासूनच मी माझ्या या स्पीचची सुरुवात केलेली आहे. याच्यामध्ये एव्हरीवन शुड बी इक्वल बिफोर लॉ म्हणजे, आणि या कायद्याखाली इक्वल रेम्युनरेशन ऍक्ट 1976 या कायद्याखाली पुरुष आणि स्त्री जर समान काम करत असतील, दोघांची डिग्री समान असेल आणि द नेचर ऑफ वर्क दोघांचं समान असेल, तर त्यांना समान सॅलरी मिळणार. असं नाही की ती स्त्री आहे आणि म्हणून तिचं डिग्रेडेशन होऊन, डिस्क्रिमिनेशन होऊन तिला कमी पैसे, आणि जस्ट बिकॉज ही इज मेल म्हणून त्याला जास्त पैसे, असे नाही. त्या कायद्याखाली स्त्री आणि पुरुष they both are equal before law, so they are equal, they can get the equal salary at their workplace. त्यानंतर मी आपल्याला इंडियन पिनल कोड कडे नेणार आहे. खरं तर इंडियन पिनल कोड मध्ये सुद्धा स्त्रियांना खूप वेगवेगळे सेक्शन्स आहेत ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रोटेक्शन दिलेलं आहे. 498A हे आपल्या सगळ्यांनाच जवळजवळ माहिती आहे. 498 हे 1983 साली अमेंडमेंट झालेली आहे, आणि त्यानुसार 498A म्हणजे क्रुएल्टी टू वुमन. एखाद्या स्त्रीचं लग्न झालेलं असेल आणि तिला तिच्या घरामध्ये जर क्रुएल्टी असेल ऑन ग्राउंड ऑफ एनी डिमांड, इलिगल डिमांड, अनलॉफुल डिमांड, किंवा अजून कुठल्या कारणास्तव जर तिला मेंटल क्रुएल्टी असेल, तर या सेक्शन खाली ती स्त्री लग्न झाल्यानंतर 498A ची केस दाखल करू शकते. पण सुरुवातीला जे मी आपल्याला सांगितलं की लायन्स क्लबनी आज मला इथे बोलवलेलं आहे. आपण एक ऑर्गनायझेशन आहात म्हणून मी आपल्या ऑर्गनायझेशनच्या पदाधिकाऱ्यांना किंवा आपल्या सगळ्या मेंबर्सना एक विनंती किंवा एक सांगू इच्छिते की 498A च्या केसेस ज्या आहेत ह्या पूर्वी जेव्हा होत्या तेव्हा फार कमी प्रमाणात होत्या. पण मी जे सांगितलं की मी खूप वर्ष पब्लिक प्रॉसिक्युटर म्हणून काम करते, तर कधी कधी असं जाणवलं की ह्या सेक्शन्सचा किंवा याचा दुरुपयोगही केला जातो. अननेसेसरी सासरच्या लोकांच्या विरुद्ध केसेस केल्या जातात किंवा सासरचे लोकांना सगळ्यांना इम्प्लिकेट केलं जातं, सगळ्यांच्या विरुद्ध केस फाईल केली जाते की फक्त एवढ्याच याच्यासाठी की मला ह्या घरातल्या कोणीतरी त्रास दिलेला आहे, आता म्हणून मी ह्या घरातल्या सगळ्यांना त्या केसमध्ये ओढून घेणार,
कारण हा जो सेक्शन आहे त्याच्यामध्ये सगळ्यांना अटक होते, त्यामुळं ह्या सेक्शनचा गैरवापरही केला जातो. तर मला ह्या ऑर्गनायझेशनला थोडंसं सांगावंसं वाटतं, की जेव्हा आपल्याला असं कुठेतरी जाणवतं, की नाही याचा गैरवापर केलेला आहे, तर चांगल्या पद्धतीनं त्या स्त्रीला तुम्ही सांगा. कारण तुमचा डायरेक्ट संबंध ह्या समाजाशी येतो. पोलीस तर आपल्या प्रोटेक्शनसाठी असतात किंवा इतर गोष्टींसाठी असतात, पण ह्या ऑर्गनायझेशन असतात, ह्या डायरेक्ट स्त्रियांशी कनेक्ट असतात किंवा डायरेक्ट समाजासाठी कनेक्ट असतात. त्यामुळं आपण थोडंसं यामध्येही लक्ष द्यावं. नंतर ह्याच इंडियन पिनल कोडमध्ये दुसरा सेक्शन 494 आहे. ह्या 494 म्हणजे बायगॅमी. पूर्वी आपल्याला माहित आहे, की पूर्वी असं होतं, की किती लग्न पुरुषांनी करावी ह्याच्यावरती कुठेही बंधन नव्हतं. पुरुष कितीही लग्न करत होता. पण नाही, आता फक्त एकच लग्न करण्याचा कायद्याने अधिकार दिलेला आहे आणि पहिली पत्नी अस्तित्वात असताना किंवा पहिल्या पत्नीपासून डिवोर्स किंवा घटस्फोट झालेला नसताना जर त्या पुरुषानं दुसरं लग्न केलं, तर तर ह्या सेक्शन खाली इंडियन पिनल कोड खाली ही इज लायबल टू बी पनिश, म्हणजे त्याला शिक्षा होऊ शकते. नंतर 354 सेक्शन आहे, ज्याच्यामध्ये आउटरेजिंग ऑफ मॉडेस्टी, एखाद्या स्त्रीला, मुलीला जर ह्याला विनयभंगाच्या केसेस म्हणतात. ह्या विनयभंगाच्या ही प्रोटेक्शन ह्या कायद्याखाली दिलेलं आहे. नंतर 376 ऑफ IPC. 376 म्हणजे रेप, बलात्काराच्या केसेस. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, की 2012 मध्ये निर्भयाची केस झाली. दिल्लीमध्ये जे अमानुष निर्भयावरती अत्याचार झाला, त्यानंतर त्यांना पनिशमेंटही झाली. पण ती ती जी केस होती त्यांनी आपल्या पूर्ण देशावरती एक इम्पॅक्ट झाला. त्यानंतर आपल्या कायद्यामध्ये, स्त्रियांच्या बाबतीतल्या कायद्यामध्ये फार मोठा बदल झाला. 376 आणि 354 हे 2 सेक्शनमध्ये एक अमेंडमेंट आली, क्रिमिनल लॉ अमेंडमेंट ऍक्ट 2013. ह्या क्रिमिनल लॉ अमेंडमेंट ऍक्ट 2013 मध्ये स्त्रियांना म्हणजे फार मोठं प्रोटेक्शन दिलेलं आहे. याच्यामध्ये अगदी कोणी एखाद्या इंटेन्शननी स्त्रीकडे एकटक जरी बघत असेल, तरी सुद्धा दॅट इज नॉट अलाउड. ते सुद्धा दॅट इज अमाउंट टू ऑफेन्स. अशा छोट्या छोट्या गोष्टींची खूप काळजी घेतलेली आहे. त्यामुळं क्रिमिनल लॉ अमेंडमेंट ऍक्ट मध्ये भरभरून स्त्रियांना कायद्याने प्रोटेक्शन दिलेलं आहे आणि त्याचा मला वाटतं, की ते योग्यच आहे. कारण असं आता ज्या आपण खूप केसेस बघतो, निर्भयाच्या केसेस नंतरही काही केसेस झाल्या ज्याच्यामध्ये खूपच स्त्रियांवरती अमानुष प्रकार घडलेले आहेत. पण मी कायद्यांची आपल्याला ओळख करून देत असताना मी इथं 2 मिनिटं तुम्हाला थांबवते. कारण मला असं वाटतं, की जेव्हा आपण कायद्याची मदत घेतो, मी तुम्हाला आता एवढे ऍक्ट सांगितले किंवा याच्यानंतरही एक 10-15 मिनिटं मी आपल्याला बाकीचेही ऍक्ट अजून सांगणार आहे. पण मला असं वाटतं, की जेव्हा आपण समाजामध्ये वावरतो, स्त्रियांच्या बाबतीत अमानुष प्रकार होतात, त्यावेळेस आपण स्वतः आपलं प्रोटेक्शन करायला शिकलं पाहिजे. मी इथे काही पॅरेंट्स असतील त्यांनाही सांगेन किंवा स्त्रियांना सांगेन, की तुम्ही तुमच्या मुलीला तेवढं प्रोटेक्ट स्वतःला करायला आधी शिकवा. कारण जेव्हा एखादा ऑफेन्स होतो तेव्हा ती मुलगी कदाचित एकटी असते किंवा तिच्या मैत्रिणी बरोबर असते. त्यावेळेस ना तिथं पोलीस असतात, ना कायदा असतो किंवा दुसरं कोणी असतं. तेव्हा प्रथम जे आपलं प्रोटेक्शन जेवढं शक्य आहे तेवढं आपल्याला करता आलं पाहिजे. त्यासाठी मुलींना तुम्ही कराटे शिकवा किंवा स्वतःचं प्रोटेक्शन करण्यासाठी अजून काही दुसरे असतील तर ते शिकवा. त्यानंतर काही हेल्पलाईन्स आहेत, ज्या गव्हर्नमेंटच्या हेल्पलाईन्स आहेत, की ज्यामध्ये त्याच्यावरती फोन केल्या काही मदत मिळू शकते. त्याच्यानंतर पोलीस तर आपल्या सेवेशी नेहमी, पण पोलीस तिथं पोहोचायच्या आधी किंवा पोलिसांनी यायच्या आधी किंवा दुसरे अजून कोणी आपल्याला मदत करायच्या आधी ह्या गोष्टी होणं गरजेचं आहे. म्हणून स्वतःचं प्रोटेक्शन आणि हेल्पलाईन्स ह्या मुलींच्या जवळ मला वाटतं, की प्रत्येक मुलीकडे असली पाहिजे हेल्पलाईन. कारण शासनाच्या बऱ्याचशा हेल्पलाईन आहेत ज्या मुलींना आणि स्त्रियांना प्रोटेक्शन देण्यासाठी नंबर्स त्यांनी क्रिएट केलेले आहेत. तर ते नंबर्स आपण नेटवरून घ्या किंवा गुगलवरून घ्या किंवा पोलीस स्टेशनमध्येही आपल्याला नंबर्स मिळू शकतात किंवा
मला वाटतं की लायन्स क्लब सारख्या ऑर्गनायझेशननेही त्या हेल्पलाईन नंबर स्वतःकडे ठेवावे, ते स्त्रियांपर्यंत मुलींपर्यंत पोहोचवावे. नंतर जे हे 376च्या ज्या केसेस आहेत, बलात्काराच्या केसेस, ह्यामध्ये सुद्धा निर्भयाच्या केस नंतर बऱ्याचशा कारण त्याच्यानंतर डिमांड केली गेली की ह्या कायद्यामध्ये ह्यासाठी मॅक्झिमम पनिशमेंट ही लाईफ आहे, जास्तीत जास्त जन्मठेपेची शिक्षा आहे. पण ह्यासाठी असंही डिमांड केली गेली की जास्तीत जास्त शिक्षा फाशीची दिली जावी, पण अजून फाशीची शिक्षा नाही तर लाईफ इम्प्रिझनमेंट आहे. आणि त्यातही अजून अमेंडमेंट आलेल्या आहेत की एकदा ऑफेन्स केल्यानंतर परत जर तोच ऑफेन्स रिपीट केला तर त्याला अजून सिव्हिअर पनिशमेंट, अगदी डेथ पनिशमेंटच्या सारख्याच पनिशमेंट दिल्या जाऊ शकतात. इंडियन पिनल कोडमध्ये अजूनही स्त्रियांसाठी अजूनही वेगवेगळे प्रोटेक्शन्स काही काही दिलेले आहेत, सेक्शन्स आहेत. पण मी त्यापूर्वी मी आपल्याला पुढच्या ऍक्टकडे नेते, तो म्हणजे पॉक्सो ऍक्ट. पॉक्सो ऍक्ट हा सुद्धा त्या निर्भयाच्या केसच्या वेळेसच आलेला आहे. हा 2012चा कायदा आहे. याच्यामध्ये 12 वर्षाखालील मुलं किंवा मुली यांच्यावरती जर सेक्शुअल असॉल्ट होत असेल, सेक्शुअल असॉल्ट किंवा सेक्शुअल एक्सप्लॉयटेशन झालं असेल तर या कायद्याखाली प्रोटेक्शन दिलेलं आहे. आपल्या कायद्यामध्ये किंवा कोर्ट, आपल्याला माहिती आहे की आपल्या सगळ्यांना वाटतं की खूप कोर्टातल्या केसेस खूप वर्ष पेंडिंग राहतात किंवा खूप वर्ष एखाद्या केसला न्याय मिळायला वेळ जातो. पण आपल्याकडे आता या केसेससाठी जसं पॉक्सो ऍक्ट किंवा ज्या केसेस वुमेन्सच्या अगेन्स्ट आहेत, जे ऑफेन्सेस, यासाठी स्पेशल कोर्ट्सची निर्मिती झालेली आहे, स्पेशल कोर्ट्स फॉर्म झालेले आहेत. आणि त्यात असेही त्यांना बाइंडिंग झालेली आहे की एवढ्या दिवसा म्हणजे फास्ट ट्रॅक कोर्ट किंवा स्पेशल कोर्ट्स फॉर वुमेन, की एवढ्या दिवसामध्ये, एवढ्या महिन्यामध्ये किंवा ह्या काळामध्ये ह्या केसेस संपल्या पाहिजेत, ह्या केसेसचं हिअरिंग संपलं पाहिजे आणि त्याचं जजमेंट समोर आलं पाहिजे, असंही आता कोर्टांना कंपल्शन करण्यात आलेलं आहे. त्यामुळे स्पेशल कोर्ट्स आल्यामुळं स्त्रियांच्या अगेन्स्ट जे ऑफेन्सेस आहेत त्या ऑफेन्सेसचा निकाल लवकर लागून त्यासाठी त्यांना लवकरात लवकर न्याय मिळण्याची कायद्याने आता सुविधा निर्माण करून दिलेली आहे. मी आपल्याला जेव्हा या ऍक्टची ओळख करून देत होते त्याच वेळेस मी आपल्याला म्हटलं की महिलांचं धोरण जे वुमेन अँड चाइल्ड वेलफेअर डिपार्टमेंटचं आहे, महिला आणि बाल विकास डिपार्टमेंट मंत्रालय यांचं जे महिला धोरण आहे, आपल्याकडे आतापर्यंत 3 महिला धोरण आली. एक म्हणजे 1994 साली जेव्हा पवार साहेब होते त्यावेळेस 1994ला एक महिला धोरण आलं, जे पहिलं महिला धोरण होतं. त्यानंतर 2001 मध्ये महिला धोरण जाहीर झालं होतं गव्हर्नमेंटचं, शासनाचं. आणि 2001च्या महिला धोरणानंतर 2014चं आता जे रिसेंट आहे ते 2014चं महिला धोरण आहे. ही जी महिला धोरण आहेत ती कशासाठी असतात? इनफॅक्ट आपण जर ह्या तिन्ही महिला धोरणचा स्टडी केला 1994 नंतर 2001, तर ह्या महिला धोरणांचा उद्देश हा आहे की स्त्रियांनी जी विकास प्रक्रिया आहे त्याचा अविभाज्य अंग व्हावं. म्हणजे काय, तर स्वातंत्र्याच्या काळानंतर स्त्रियांचं शिक्षणाचं प्रमाण वाढलं. आधी सुरुवातीला थोडं होतं, नंतर ते वाढत गेलं. पण असं जाणवलं की सामाजिक, आर्थिक, राजकीय किंवा इतर क्षेत्रांमध्ये स्त्रियांचा सहभाग तेवढा जाणवत नाहीये. कौटुंबिक, सामाजिक असुरक्षितता आहे, बेरोजगारी आहे, आरोग्य सेवा किंवा अन्य दैनंदिन सुविधांचा अभाव, आणि याचा परिणाम स्त्रियांवर पण होतो आणि त्यांच्या मुलांवर पण होतो. दारिद्र्य आहे, कुपोषण आहे, बालमृत्यू आहे, गर्भलिंग ह्या चाचण्या ज्या आहेत त्यामुळे फ्रिक्वेंट अबॉर्शन्स, जर मुलगी असेल तर अबॉर्शन, हे जे स्त्रियांवरती सतत अन्याय होतात किंवा हे जे फिमेल फर्टिसाइड म्हणजे हे मुलींच्या मृत्यूचं पोटात असतानाचं जे अबॉर्शन करण्याचं प्रमाण आहे, त्यामुळे मुलींची संख्या जी कमी होते. आपल्या देशामध्ये महिला आणि मुलींच्या विक्रीचंही वेगवेगळ्या ठिकाणी केली जाते. तर हे जे सगळं आहे हे कुठेतरी थांबलं पाहिजे. आणि आपल्या राज्यांनी
एक देशाने उदारीकरणाचं धोरण स्वीकारलंय आणि जेव्हा हे उदारीकरणाचं धोरण स्वीकारलेलं आहे तेव्हा सामाजिक आणि आर्थिक बदल हे फार मोठ्या प्रमाणात झाले आणि त्याचा लाभ हा स्त्रियांना आणि मुलांना आणि तळागाळातल्या लोकांना मिळावा, हा उद्देश ह्या महिला धोरणांच्या मागे ठेवला. इनफॅक्ट स्त्रिया आणि स्त्रिया जर मागे पडल्या तर ऑटोमॅटिकली घर मागे पडतं आणि देशही मागे पडतो. म्हणून बघा, विचार करा, म्हणून संयुक्त राष्ट्रसंघानं जे आपण आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करतो, हा संयुक्त राष्ट्रसंघाने 1975 साली हे वर्ष प्रथम आंतरराष्ट्रीय महिला वर्ष म्हणून जाहीर केलं. म्हणजे स्त्रियांची प्रगती किंवा स्त्रियांनी प्रत्येक गोष्टीमध्ये कसा अविभाज्य अंग व्हावं किंवा स्वतःची प्रगती करावी, त्याबरोबर देशाची प्रगती होते, याची नोंद संयुक्त राष्ट्रसंघानेही घेतलेली आहे. म्हणून त्यांनी स्त्रियांना आंतरराष्ट्रीय महिला वर्ष 1975ला पहिल्यांदा डिक्लेअर करून त्यानंतर आपण 8 मार्च हा आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा करतो. पण नुसता महिला दिन साजरा करणं की स्त्री असं होऊ नये, ह्या सुधारणा कागदोपत्र राहू नयेत, त्या प्रत्यक्षात महिलांपर्यंत पोहोचाव्या, त्यांना सन्मानानं जगता यावं. कारण इंडियन कॉन्स्टिट्यूशन मध्ये राईट टू लिव्ह द लाईफ विथ डिग्निफाईड लाईफ, राईट टू लिव्ह द डिग्निफाईड लाईफ, हा आपल्याला एक हक्क दिलेला आहे. म्हणजे आपण आपलं आयुष्य हे सन्मानानं जगलं पाहिजे. मग स्त्रीनंही ते आयुष्य का जगू नये? म्हणून ह्या कागदोपत्री सुधारणा राहू नये, स्त्रियांना प्रत्यक्षात आयुष्य सन्मानानं जगता यावं, समान संधी मिळाली पाहिजे, समान स्थान मिळालं पाहिजे. म्हणून महिलांसाठी केलेल्या सर्व कायदेशीर तरतुदींची, कार्यक्रमाची अंमलबजावणी झाली पाहिजे, ही शासनाची इच्छा आहे आणि म्हणूनच महिला धोरण जाहीर होतं 1994, 2001 आणि 2014. 2014चं जे महिला धोरण आहे, ह्या धोरणामध्ये काही उद्दिष्ट आहेत. पण त्याआधी 1994 आणि 2001च्या महिला धोरणामध्ये जी काही उद्दिष्ट ठेवली होती ती मी 1-2 मिनिटात आपल्याला सांगते. कारण ह्या महिला धोरणाचा आपल्याला स्त्रियांना कसा फायदा झाला आणि स्त्रियांनी कसा फायदा करून घेणं गरजेचं आहे स्वतःच्या प्रगतीसाठी, स्वतःच्या घराच्या प्रगतीसाठी आणि अल्टिमेटली स्वतःच्या देशाच्या प्रगतीसाठी, समाजाच्या प्रगतीसाठी. 1994 आणि 2001च्या महिला धोरणामध्ये महिलांवरील अत्याचार, हिंसा आणि महिलांविषयी कायदे ह्याच्यामध्ये सुधारणा व्हावी याकडे लक्ष दिलं गेलं. त्यानंतर प्रसार माध्यमांची महिलांची भूमिका, स्वयंसेवी संस्थांचा सहभाग, नंतर महिलांना केंद्रस्थानीच ठेवलं गेलं आणि ज्या योजना राबवल्या गेल्या किंवा योजना तयार केल्या गेल्या ह्या केंद्रस्थानी ठेवून तयार केल्या गेल्या. नंतर स्वयंसहाय्यता बचत गटांचा विकास. बघा, सध्या आपण बघतो गटांच्या माध्यमातून कितीतरी महिलांना त्यांचं स्वतःचं पोटासाठी किंवा स्वतःच्या घराच्या त्यांना स्वतःचं घर चालवता येतं. तर हे महिला धोरण जे 94 आणि 2001 मध्ये होतं, त्यावेळेस बचत गटाचं इंट्रोडक्शन झालेलं आहे. स्वयंसहाय्यता बचत गटाचा विकास, महिलांविषयी हक्क व कायदेबाबत जनजागृती यावर भर दिला होता. आणि आपण आता फलित बघतो आहे, बचत गटांचा कितीतरी सगळीकडे प्रसार झालेला आहे, आरोग्याबाबतीतली सुधारणा झालेली आहे, शिक्षणाबाबतीतही सुधारणा झालेल्या आहे, नंतर आर्थिक विकास झालेला आहे आणि ह्याच धोरणांमध्ये आरक्षणाबाबतीत महिलांना जे आरक्षण दिलं गेलं, आरक्षणाबाबतीतही याबाबत डिस्कशन झालं आणि ते महिलांना दिलं गेलं. त्यामुळे हे जी आधीची 2 महिला धोरणं होती, त्या महिला धोरणानंतरही आपल्या महिलांच्या आयुष्यामध्ये बराचसा फरक झालेला आहे आणि महिला प्रगती पथावरती आहेत. 2014च्याही महिला धोरणामध्ये खूप काही उद्दिष्ट ठेवलेली आहेत. त्याच्यामध्ये एक महत्वाचं आहे की पुरुष प्रधान मानसिकतेमध्ये बदल करण्याचं एक उद्दिष्ट आहे. महिला सक्षमीकरण, वुमन एम्पॉवरमेंट, जे स्त्रीनं पुढे गेलं पाहिजे आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्री पुरुष समान संधी आणि स्त्री पुरुष समान दर असणं, कारण महिलांचं प्रमाण कमी झालेलं आहे. म्हणून हे 2014चं महिला धोरण आहे. यामध्ये ही काही उद्दिष्ट ठेवलेली आहेत. मला असं वाटतं
वाटतं की उद्दिष्ट ठेवलेली आहेत ती आपण पूर्ण जरूर करू. कारण लायन्स क्लबच्या माध्यमातून मला वाटतं की ही जी उद्दिष्ट आहेत ती महिला धोरणाची काही शासनानं महिला धोरणाच्या बाबतीत ठेवलेली आहेत. हेच खरं तर डायरेक्टली समाजाशी निगडीत असतात आणि तेच समाजामध्ये याचं प्रॉपर एक्झिक्युशन किंवा इम्प्लिमेंटेशन करू शकतात. आता मी थोडक्यात आपल्याला जे कायदे सांगितलेले आहेत तर शासनाच्या महिलांच्या बाबतीतल्या काही योजनाही आहेत. कारण बऱ्याचदा आपल्याला कायदे माहीत असतात, पण महिलांच्या बाबतीतल्या योजना ज्या वुमेन अँड चाइल्ड वेलफेअर डिपार्टमेंटच्या आहेत. कारण मी पब्लिक प्रॉसिक्युटर म्हणून काम करत असताना ह्या योजनांशी आणि शी माझा फार जवळचा संबंध आला. कधी-कधी मला असं जाणवलं की काही योजना मला माहीत नव्हत्या. पण आज आपल्या पुढे बोलण्याची जेव्हा संधी आली तेव्हा मला असं वाटतं की जेव्हा ह्या आपल्यापर्यंत पोहोचल्या, स्त्रियांपर्यंत पोहोचल्या पाहिजे, तुमच्यासारख्या इन्स्टिट्यूशन पर्यंत पोहोचल्या पाहिजे, जेणेकरून ज्या गरजू स्त्रिया असतात त्यांच्यापर्यंत ह्या योजना ज्या त्यांच्यासाठी बनवलेल्या गेलेल्या असतात त्यांच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं असतं. आता ह्या महिला योजनांमध्ये मनोधैर्य स्कीम ही एक स्कीम आहे. आपल्याला माहिती आहे स्त्रियांवरचे बलात्कार, ऍसिड अटॅक्स याचं प्रमाण गेल्या काही वर्षांमध्ये अचानक वाढलेलं आहे. ऍसिड अटॅकचं थोडंसं प्रमाण कमी आलेलं आहे. कारण सुप्रीम कोर्टच्या जजमेंट नंतर ऍसिड विकणाऱ्यांवरतीच काही बॅन दिलेला आहे. एखादी व्यक्ती जर ऍसिड घ्यायला आली किंवा तुम्हाला लक्ष्मीची केस माहिती आहे जी सुप्रीम कोर्टामध्ये चालली आणि त्या लक्ष्मी नावाच्या मुलीवरती ऍसिड अटॅक झाला. त्या केसमध्ये सुप्रीम कोर्टमध्ये ऍसिड विकणाऱ्या दुकानदारांवरती काही बॅन घातले गेले. म्हणजे स्त्रियांच्या तुम्ही बघा पूर्वी किती प्रकारचे अन्याय होत होते. कायदा किंवा शासन हे किती प्रकारे स्त्रियांना प्रोटेक्शन देण्याचं किंवा सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट, ऑनरेबल सुप्रीम कोर्ट त्यांच्या जजमेंट्स मधून स्त्रियांना किती प्रोटेक्शन देण्याचं काम व्यवस्थितपणे करत आहे. लक्ष्मीच्या जजमेंटमध्ये ओनर्सना जेव्हा ऍसिड विकलं जातं तेव्हा ऍसिड विकताना ते ऍसिड कशासाठी हवं आहे, त्यांच्याकडे लायसन आहे का, हेही आता बघितलं जातं. तर ही मनोधैर्य स्कीम जी मी बोलत होते, ह्या स्कीम मध्ये ही स्कीम आहे ती महिला आणि बाल विकासची स्कीम आहे. ह्या स्कीम मध्ये जर एखाद्या मुलीवर, एखाद्या स्त्रीवर ऍसिड अटॅक झाला, जर बलात्कार झाला, तर ह्या स्कीम मध्ये त्या महिलेला, मुलीला पैसे मिळतात की किती प्रमाणामध्ये तिला इंजुरीज झालेल्या आहेत, किती प्रमाणात तिच्या केसच्या प्रमाणामध्ये, मग ते 1 लाख असू, 2 असू किंवा 5 लाखापर्यंतही ते मदत दिली जाते. तर त्यासाठी काही प्रोसिजर असते, त्या प्रोसिजर प्रमाणे जावं लागतं आणि त्यांना FIR रजिस्टर झाल्या त्यांना ही अमाऊंट जे पैसे असतात. कारण त्या मुलींना बलात्कार होतो तेव्हा मानसिक धक्का बसलेला असतो. ह्या ट्रॉमातून त्यांना बाहेर काढणं गरजेचं असतं. ह्या स्कीम मध्ये ट्रॉमा सेंटर ही त्यांनी काढलेली आहेत की त्यांना त्या मुलींना त्या धक्क्यातून बाहेर काढण्याबरोबरच तिच्या शरीरावर जो अन्याय झालेला असतो. कारण मी एवढ्या वर्षात ज्या काही केसेस चालवल्या त्या केसेस मी सगळ्या आपल्या पुढं वेळेअभावी ठेवू शकत नाही. पण मी असं बघितलेलं आहे की इतक्या ब्रुटली मुलींवरती अन्याय केला जातो की रेप केले जातात की म्हणजे आपण इमॅजिनेशनच्या पलीकडे की त्या मुली, एक छोट्या मुलीवरती 6 वर्षाच्या बलात्कार झालेला होता. ती केस मी अजूनही विसरलेली नाही. त्या मुलीच्या बॉडी मधला प्रत्येक पार्ट फाटला होता. प्रत्येक पार्ट त्या मुलीचं अशा वेळेस त्यांना शासनाकडून काही मदत व्हावी म्हणून ही मनोधैर्य स्कीम आहे. याच्यामध्ये मेंटली ॲज वेल ॲज मॉनिटरी रिलीफ या मुलींना किंवा ह्या विक्टिम्सना दिली जाते. त्यानंतर ह्या स्कीम बरोबर विक्टिम कॉम्पेन्सेशन स्कीम ही एक स्टॅट्युटरी स्कीम आहे. CRPC मध्ये ह्या स्कीमचा उल्लेख आहे 357A CRPC मध्ये आणि ही स्कीम होम डिपार्टमेंटची आहे. ह्या स्कीम मध्ये सुद्धा विक्टिम्सना कॉम्पेन्सेशन दिलं जातं. केस सुरू व्हायच्या आधीही ऍप्लिकेशन केला गेला तर काही अमाऊंट मिळते आणि केस संपल्यानंतरही ह्या विक्टिम्सना अमाऊंट मिळते. त्यानंतर महिलांच्या योजनेमध्ये माहेर योजना आहे. ज्या स्त्रियांना कोणी नसतं, ज्या सोडून दिलेल्या असतात, बेवारस असतात, त्यांना कुठलाच आधार नसतो, ह्या स्त्रियांसाठी माहेर योजना आहे.
त्यानंतर उज्ज्वला योजना आहे. उज्ज्वला योजनामध्ये ज्या प्रोस्टिट्यूट मुली असतात, ज्यांना जबरदस्तीनं वेश्या व्यवसायामध्ये ढकलून दिलेलं असतं, बाल गर्ल्स असतात, त्यांचं रिहॅबिलिटेशन करणं खूप गरजेचं आहे. कारण आपण जेव्हा समाजातले वेगवेगळे पैलू बघतो, तेव्हा स्त्रियांवरती वेगवेगळ्या प्रकारचे अन्याय किंवा अत्याचार होतात, तेव्हा समाजामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम्सही क्रिएट होतात स्त्रियांच्या बाबतीतले. जेव्हा या मुलींचं रिहॅबिलिटेशन करणं गरजेचं असतं, कारण ह्यांना समाजात परत आणणं गरजेचं असतं. म्हणून ही उज्ज्वला योजना आहे. याच्यामध्ये या मुलींना रिहॅबिलिटेशनही केलं जातं. नंतर बाल संगोपन योजना आहे, ज्याच्यामध्ये जी मुलं असतात की ज्यांना आई वडील नसतात, तर त्यांना अदर दॅन संस्था म्हणजे एखाद्या संस्थेमध्ये ठेवून मग त्यांना एखादा अडॉप्ट करणं, असं करण्यापेक्षा एखाद्या घरामध्ये जिथे त्यांना बाळ हवं आहे किंवा तिथे त्या बाळाचं संगोपन चांगल्या पद्धतीनं होऊ शकतं, अशा ठिकाणी त्या मुलीला ठेवलं जातं आणि त्या फॅमिलीमध्ये ते बाळ तिथं वाढतं चांगल्या पद्धतीनं. घरकुल योजना आहेत. घरकुल योजना ही योजना सुद्धा प्रॉस्टिट्यूट मुलींसाठी आहे, बालगर्ल मुलींसाठी आहे. त्यांना ह्या योजनेतून काही अमाउंट मिळते आणि मग त्यांना स्वतःचं घर खरेदी करूनही त्यांना राहता येतं. नंतर आधारगृह आहेत, स्वसंरक्षण गृह आहेत शासनाची. नंतर द वुमेन हू आर वर्किंग वुमेन वसतिगृह ह्या स्त्रियांसाठी आहेत, मुलींसाठी आहेत. तिथे काही रिझनेबल अमाऊंटमध्ये त्या राहू शकतात. अजून स्वाधार योजना आहे आणि जसं मी आपल्याला आधी सांगितलं की काही हेल्पलाईन्स आहेत. तर हेल्पलाईन्स ह्या फार महत्वाचं, जसं मी सांगितलं आपल्याला की प्रत्येक मुलीकडे ही हेल्पलाईन असली पाहिजे. फॉर एक्झाम्पल, एखादी मुलगी रात्रीच्या वेळेस जर एखाद्या टॅक्सीमधून प्रवास करते, आपण सहसा आजकाल ऑफेन्सेसमध्ये संख्या वाढ झाल्यामुळे मुलींना रात्रीच्या वेळेस प्रवास करू नको असं सांगतो. पण जर एखाद्या मुलीला जर वेळच आली की तिला जर गरज लागली, टॅक्सीमध्ये बसली, तर त्या मुलीनं टॅक्सीमध्ये फोन करून आई वडिलांना टॅक्सीचा नंबर सांगावा. हे ज्या काही छोट्या छोट्या गोष्टी असतात, ज्या सुरुवातीला आपण आपल्या प्रोटेक्शनसाठी करू शकतो, त्याही मुलींनी करावा. ह्या शासनाच्या हेल्पलाईन्स ज्या आहेत, पोलिसांच्याही काही हेल्पलाईन्स आहेत, तर त्यांचीही मदत घेतली पाहिजे. तुमच्यासारख्या इन्स्टिट्यूशननी महिला आणि मुलींपर्यंत ह्या योजना, ह्या हेल्पलाईन्स पोहोचवणं अत्यंत गरजेचं आहे, कारण ती आता काळाची गरज झालेली आहे. आपण प्रत्येक वेळेस म्हणतो की पोलीस आहेत, पण मला असं वाटतं की ठीक आहे, पोलीस आहेत, ते त्यांच्या जागेवर आहे, पण ते जेव्हा येतात तेव्हा त्याच्या आधी खूप काही घडून गेलेलं असतं आणि ते खूप काही एखाद्या गोष्टीचं क्युअर करण्यापेक्षा प्रिव्हेन्शन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर असं आपण म्हणतो. मग प्रिव्हेन्शन आपल्या हातात जर असेल तर ते आपण का करू नये. आणि शासनानं आपल्या सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट किंवा आपल्या कायद्यांनी आपल्याला जर एवढं काही दिलेलं आहे, तर त्याचा आपण योग्य वापर करावा. स्त्रियांनी त्याचा योग्य फायदा म्हणण्यापेक्षा योग्य पद्धतीनं त्याचं स्वतःमध्ये स्वतःच्या संरक्षणासाठी, स्वतःच्या प्रगतीसाठी आणि पुढे जाण्यासाठी याचा वापर करून घेणं मला वाटतं खूप गरजेचं आहे. प्रत्येक वेळेस आपण पोलिसांनी हे करावं, पोलिसांनी ते करावं असं म्हणण्यापेक्षा स्वतःचं प्रिव्हेन्शन आधी करावं आणि नंतर पुढे गेल्यानंतर जर तशीच गरज असेल तर मग आपण ती मदत घ्यावी. जसं मी 498च्या केसेस आपल्याला सांगितलं की 498च्या केसेसमध्ये सुद्धा माझी अगदी मनापासूनची इच्छा आहे, कारण लायन्स क्लब हा तुमचा फार मोठा क्लब आहे, त्याचं नावही फार मोठं आहे आणि काही गोष्टींमधून समाजासाठी आपण खूप काही करता आहात. पण आज जे कायदेविषयक माझं जे हे स्पीच आहे, ह्याच्यामध्ये मी आपल्याला विनंती करते की आपण ह्या गोष्टींच्याकडे लक्ष द्या की कायदे जसे स्त्रियांसाठी आपल्यासाठी आहेत, त्याचा उपयोग करून खूप चांगल्या पद्धतीनं स्त्रियांना द्या. पण जिथं दुरुपयोग होतो तर तोही थांबवणं एक आपलं कर्तव्य आहे. स्त्री म्हणून कर्तव्य आहे, देशाचं नागरिक म्हणून कर्तव्य आहे. अँड वी आर अकाउंटेबल टू अवर सोसायटी. आपण आपल्या समाजाचं काही देणं लागतो, म्हणूनही या गोष्टी अंमलात आणणं गरजेचं आहे असं मला वाटतं. की एक 4 ओळी मी शेवटच्या आपल्या समोर ठेवते की आधी आपण म्हणायचो की जन्म लेकीचा जन्म घालून चुकला, बैल घाण्याला जुंपला जन्मविरी, जन्म लेकीचा नको नको देऊ सख्या हरी. म्हणजे मला सांगा, हे कायदे अस्तित्वात यायच्या आधीच्या ह्या 4 ओळी आहेत. म्हणजे त्यावेळेस स्त्रीची अवस्था काय होती आणि आता आपल्याला किती, आपण कशा देशामध्ये
किंवा आपल्याला शासनाने, समाजाने, कायद्यांनी, सगळ्यांनी आपल्याला खूप चांगल्या पद्धतीनं एवढं प्रोटेक्शन दिलेलं आहे, खूप काही दिलेलं आहे. त्याचा वापर आपण करावा. आणि माझ्या काही जवळच्या फ्रेंड्स बाहेरच्या परदेशातल्या आहेत, तेव्हा मी त्यांच्याशी जेव्हा डिस्कस केलं, तेव्हा मला असं जाणवलं की अरे नाही, आपल्या इथे कायद्याने आपल्याला खूप काही दिलेलं आहे, समानता दिलेली आहे. जर तुम्ही बघितलं तर काही देशांमध्ये मी नाव घेणार नाही कुठल्या देशाचं, पण काही देशांमध्ये ती समानता अजूनही नाही. आणि माझ्या काही मैत्रिणी त्या देशामध्ये राहतात, तिथल्या सिटिझन्स आहेत. आपल्याकडे इक्वल रेम्युनरेशन मिळतं. जर मी इक्वली तेवढंच माझी डिग्री असेल, तेवढंच मी काम करत असेल, तर पुरुषाच्या बरोबरीनं मला दिलं जातं. तर हेही आपल्याला मिळतं. त्यामुळं आपण एका खूप चांगल्या, मला वाटतं की राज्यामध्ये, देशामध्ये राहतो, जिथं आपल्याला कायद्यानं खूप चांगलं प्रोटेक्शन दिलेलं आहे. तर आपण जे आपले हक्क आहेत, तशाच आपल्या ड्युटीजही आपण कराव्या. आज आपण लायन्स क्लबनी हे आपल्याला जे इंट्रोडक्शन कायद्याचं आपल्या पुढे ठेवण्याची मला संधी दिली, ती खरंच मला खूप बरं आपल्यापर्यंत कायदे पोहोचवण्याची संधी मिळाली, म्हणून खूप खूप आभार. थँक यू सो मच. अनम्यूट केले. धन्यवाद मॅडम. आपण अतिशय सुंदर आणि सोप्या पद्धतीने महिलांसाठी असणाऱ्या कायद्यांची ओळख करून दिली आणि माहीत नसलेल्या कायद्यांबद्दलही आपण माहिती दिली. त्याचबरोबर महिला धोरणांबद्दलही आपण माहिती दिली. स्त्रीला सन्मानाने जगता यावे यासाठी अनेक कायदे असताना आपल्याला मात्र माहिती नसल्यामुळे आपण बऱ्याच वेळेला अडचणीत येतो. यत्र नारीस्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवता असे म्हटले जाते. म्हणजेच जेथे नारीचा सन्मान होतो तेथे देवदेवताही रममान होतात असं म्हटलं जातं. मात्र प्रत्येक घरामध्ये हा नारीचा सन्मान होताना आपल्याला दिसत नाही. तर हा सन्मान आता आपणच आपला करूया आणि आपला आत्मसन्मान आपल्याच हाती आहे. महिलांना हक्कांबरोबरच त्यांच्या कर्तव्याचीही आपण जाणीव करून दिली. त्याचबरोबर अनेक असणाऱ्या मनोधैर्य स्कीम असेल, माहेर योजना असेल, उज्ज्वला योजना असेल, या माहीत नसलेल्या स्कीम बद्दलही आपण माहिती दिली. पुनश्च एकदा धन्यवाद. आणि मी विनंती करेल आमच्या लायन्स क्लब ऑफ फलटण गोल्डनच्या प्रेरणादायी अध्यक्षा सौ उज्ज्वला निंबाळकर यांना की आपण 2 शब्द व्यक्त करावेत. त्यांना अनम्यूट कर. नमस्कार. आवाज येतोय? नमस्कार. मी लायन्स क्लब फलटण गोल्डनच्या अध्यक्षा उज्ज्वला निंबाळकर, ॲडव्होकेट मानकुवर देशमुख मॅडम यांचं मी आभार मानते. त्यांनी अतिशय उत्कृष्टपणे सर्व महिलांना कायद्याविषयीचं ज्ञान दिलं आणि जी महिलांना माहिती नसते ती सर्व माहिती व्यवस्थित अगदी समजेल अशा शब्दात सांगितली. त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार मानते. आणि त्यांनी आम्हाला लायन्स क्लबच्या संघटनेला कायद्यांचा गैरवापर होऊ नये आणि महिलांचं संरक्षण कसं करता येईल असं जे सांगितलं, त्याप्रमाणे आम्ही त्यांचे सर्व विचार आहेत ते लक्षात घेऊन त्याप्रमाणे कार्य करण्याचा प्रयत्न करू. आणि हे व्याख्यान ऐकण्यासाठी ज्या उपस्थित महिला आहेत त्यांचेही मी मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद. नमस्कार. सोडूया. धन्यवाद. पुनश्च एकदा भेटू. धन्यवाद. आता आपण इथेच थांबतोय. सर्वजण उपस्थित राहिलात त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद.